आली आहे. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेकडून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनोखा संगीत प्रेरणात्मक कार्यक्रम. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया CFI या संस्थेच्या वतीनं 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशानं एक प्रेरणादायी व संगीत आधारित मोटिवेशनल कार्यक्रम संस्थेच्या कार्यालयात यशस्वीरित्या पार पडला. हा कार्यक्रम संस्थेचे CEO डॉक्टर किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी डॉक्टर संतोष बोराडे हे प्रमुख मोटिवेशनल स्पीकर म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत गिटार वादक प्रितेश चौधरी आणि तबला वादक नरेंद्र भोईर यांच्या प्रभावी संगीत टीमनं कार्यक्रमाला एक वेगळीच उंची दिली. संगीताच्या माध्यमातून अभ्यासाचा ताण कमी करणं, आत्मविश्वास वाढवणं आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करणं याबाबत विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या व परिणामकारक पद्धतीनं मार्गदर्शन करण्यात आलं. संगीताच्या लयमधून संवाद कौशल्य विकसित करणं, स्वतःची क्षमता ओळखणं आणि एकाग्रता वाढवण्याची तंत्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगण्यात आली. डॉक्टर संतोष बोराडे यांनी आपल्या जीवनातील वास्तव अनुभव, प्रेरणादायी कथा आणि विचार प्रवर्तक उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना आत्मविश्वासानं पुढे जाण्याची नवी दिशा दिली. देशातील नामवंत क्रिकेटपटू, प्रशासकीय अधिकारी आणि कलाकारांना त्यांनी दिलेल्या प्रेरणेची उदाहरणं मांडताना MS धोनी यांचं विशेष उदाहरण देत योग्य प्रेरणा, मानसिक बळ आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावरच भारतानं 2011चं क्रिकेट विश्वचषक जिंकला हे प्रभावीपणे स्पष्ट केलं. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःच्या भावना प्रभावीपणे व्यक्त करण्याची तंत्र शिकवण्यात आली. त्यामुळे कार्यक्रमानंतर अनेक विद्यार्थी स्वतःहून पुढे येऊन आपले अनुभव मांडू लागले. या कार्यक्रमामुळे आमच्यात कमी वेळात मोठा सकारात्मक बदल झाला. मी हे करू शकतो, अभ्यासासाठी नवी ऊर्जा व उत्साह मिळाला, अशा शब्दात विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेला मजेदार व सहभागात्मक उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. संगीत, अभिनय आणि संवाद याचा सुरेख संगम साधत हा कार्यक्रम मनोरंजनात्मक तसेच अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने सादर करण्यात आला. या अनोख्या संगीत प्रेरणात्मक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, एकाग्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन लक्षणीयरित्या वाढीस लागला. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देणारा ठरल्याची भावना उपस्थित सर्वांनी व्यक्त केली. तुम्ही तुमच्या भावनांची खत पेरणी करून एक उत्तम पीक आयुष्यातनं काढू शकता. पण आम्ही आमच्या शेतामध्ये पीक लावायचं की याला बसायचं ते आम्हाला ठरलं पाहिजे ना. आमचं शेत कसलं आलंय? नाही सर, मी काय सांगू तुम्हाला, मी 8वी पासून त्याच्याच प्रेमात होते सर. तुझ्या अभ्यासाचं वाटोळ झालं त्याचं काय? कारण तुला माहितच नाहीये की तुला 25 नंतर जे प्रेम करायचे त्याची चव पण टेस्ट पण माहिती नाहीये. नाही सर, पण मोबाईलवरनं किती दुनियाभरची माहिती मिळते, तुला माहिती नाहीये. मोबाईलवरची माहिती 92% फेक आहे. 92%. नाही तर लोकांनी युट्यूब मध्ये बघून ऑपरेशन केले असते घरच्या घरी बायपासचे. कारण जगातली माहिती जी आहे ती नॉलेज कधी बनते जेव्हा त्याच्यात एक्सपिरियन्स नावाचा घटक येतो, अनुभव नावाचा घटक येतो. जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत जगातली सगळी माहिती फेक आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला समजून घ्यायला लागेल, माहिती किती पण अवेलेबल असू द्या, ती युटिलाइज करण्यासाठी मी जिवंत असलो पाहिजे. मी नुसती माहिती उचलली आणि वापरली, मी एक फेक पर्सनॅलिटी क्रिएट करतोय. लोकांसमोर भाषण करायला मी मस्तपैकी उदाहरण दिली, 1960 साली हे झालं, मग त्याच्यानंतर या पंतप्रधानांनी तिकडे काडी लावली, त्या पंतप्रधानांनी इकडे माडी बांधली. हे लोकांना सांगण्यासाठी, टाळ्या लुटण्यासाठी ठीक आहे. खरे जिवंत असाल तर त्या सगळ्यातला तुम्ही आत्मसात करता, त्याचा अभ्यास करता आणि मग तुम्ही जी 2 वाक्य बोलाल त्याच्यावरती इतिहास लिहिला जातो. गंमत अशी आहे मित्रांनो, त्याच्यासाठी जिवंत व्हावं लागतं. चेक करू पुन्हा, जिवंत आहात की नाही ते? पक्का? चलो.